नमस्कार मित्रांनो, आज आपण आपला मित्र चाललो होतो औदुंबरवाडीवर विष्णुदास महाराजांच्या दर्शनासाठी. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. विष्णुदास महाराजांचा गेट आलेला आहे. हा आपल्या गावचा बाजार. इथे आपल्या गावचा बाजार वगैरे भरतो. औदुंबरवाडीचं बांधकाम पण चालू आहे वाटतं. आपण विष्णुदास महाराजांच्या गेट मध्ये आलो आहे आणि आता अंदर चाललो. चला, विष्णुदास महाराजचा आश्रम. आणि सर्वात आधी आल्याबरोबर आपल्याला गजानन महाराजची मूर्ती दिसते. इथं आपण दर्शन वगैरे करतो. आणि इथं देवीचं मंदिर पण आहे. हे आहे श्री विष्णुदास महाराजांचं मंदिर. इकडं अंदर भुयार पण आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे बघू शकता तुम्ही भुयारातलं मंदिर. हे भुयार बंद होतं, आपण ओपन केलं होतं. आता आपण बंद करतोय. झालं आपलं दर्शन. विष्णुदास महाराजांच्या मंदिरात खूप अवॉर्ड्स पण भेटलेले आहेत. फोटोज पण आहे. आज सध्या मंदिराचं काम चालू आहे. सामान सुमान थोडं अस्तव्यस्त झालंय. गणपतीचं मंदिर पण आहे. हे श्री दत्त भुयार आहे. हे बघा श्री दत्ताचं मंदिर. भुयाराचं दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला चालू आहे वरती. इथं बजरंग बलीचं मंदिर पण आहे. आणि आपला मित्र भेटलाय. शंकराची पिंड नवीन केली आहे इथं मंदिराच्या मागे. आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपण आता इकडे चाललोय मंगल कार्यालयाकडे. इकडं मंगल कार्यालयाचं पण बांधकाम चालू आहे. इकडं सभा मंडपाकडे पाणी पण साठवून ठेवलेलं आहे. बापरे, आज मोठं वायरा बागा खाली. कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला व्ह्यू कसा वाटला. तर इथं हे शंकरजीची मूर्ती खूपच छान ठेवलेली आहे. आणि हे पाणी बघा किती स्वच्छ आणि शांत आहे. कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्ह्यू कसा वाटला. तर आपण शंकरजीच्या मूर्तीचा जवळचा व्ह्यू बघितलेला आहे आणि आपण आता चाललोय रिटर्न. आणि इकडंच गौशाळा पण आहे. आपण सभागृहाकडील एकदम स्वच्छ आणि सुंदर वातावरण बघितलेलं आहे. पण तिथं बांधकाम चालू आहे आणि मंदिराचं पण बांधकाम चालू आहे. तर बांधकाम पूर्ण झाल्यावर आपण नक्कीच येऊ.
आणि तुम्हाला समोरचं वातावरण दाखवू की बा कसं झालं. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.